अवघे माझ्या मागे मागे, पण पहा माझ्या मागे येत असताना एकामेकाशी बोलू नका, कोणी कोणाशी न बोला. अरे तुम्हाला वाटेल तेवढं देतो, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. आणि मग महाराज भगवान परमात्म्याने चोरा करायला सुरुवात केली. अख्ख्या गोकुळात माझा गोबाटा झाला, गाराणे यायला लागले. आणि गाराणे सांगता सांगता यशोदा माई म्हणते, अगं ऐका, तुम्ही एवढ्या गोडोनी माझ्या वाड्यावरती येता आणि सर्व सोबत सांगता. अगं सोबत सांगू नका, एक एक गवळण पुढे या आणि एक एक गारणं सांगा. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. गवळणी सांगा ती गाराणी, रात्री आला चक्रपाणी, खाऊन दही दूध तुपानी, फोडली अवघी विराजानी. हागे बाई कोणासी आवरेना, यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा ताना, ओठवर सोसुधी गाना. अगं यानं आमच्या कवाडा तोडले, डेरे फोडले, दया दुधाचे माठ फोडले. यशोदा माहिती आहे बघा, तुम्हाला काय सांगायचं ते स्पष्ट स्पष्ट सांगा. तू पहिली तू बाजूला हो, दुसरी तू पुढे ये. आणि मग महाराज दुसरी गवळण पुढे आली आणि तिने कथा सांगायला सुरुवात केली. दुसरी आली, आता नुसतं गवळणी म्हणतो, चरित्र सांगत नाही, आपण वेळ संपलेला आहे, 5 मिनिटांमध्ये आपण थांबायचं आहे. नुसतं गवळणी म्हणतो पुढे जातो. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. आई मुखासी मुखा चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना, यशोदे बाळ तुझा ताना, यशोदे बाळ तुझा ताना, ओठवर सोसुदे गाना. दुसरी झाली, लगेच तिसरी पुढे आली. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी. ते गवळण काय म्हणते माहितीये, यशोदे तुझ्या मुलानं काय केलं माहितीये, पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधोणी, गाठ बाई कोणाशी सुकेना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना, पोटवर सोसुदे गाना. नाही म्हणले यशोदे. अगं याच्या पुढे सांगू तरी किती, 1 2 3 4 5 एवढ्या नाही. अगं समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला आणि कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, तरी तुझ्या मुलाच्या खोड्या सांगता येणार नाही. एवढा तुझा मुलगा खोडकर आहे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, याच्या खोड्या सांगू किती, महिपत्र सिंधू वाटे. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे. सज्जनांनो, याच्यामध्ये परमार्थिक भाव फार सुंदर आहे बरं. भगवान परमात्म्याने नुसतं दयाचीच आणि दुधाची चोरी केली नाही, तर लक्षात ठेवा परमार्थिक भाव फार मोठा आहे. भगवान परमात्म्याने जर काय चोरलं असेल तर ज्या गोपिका होत्या ना त्यांचं चित्त चोरलं. चित्त चोरीले नंदाच्या नंदिनी. तो भाव मला सांगायला वेळ नाही. आणि महाराज ज्यावेळेस ह्या चोऱ्या असहाय्य झाल्या त्यावेळेस त्या गोपिकांनी सांगितलं